कधी विचार केलाय, एखादी कल्पना, अगदी डोक्यात आलेला एक छोटासा विचार प्रत्यक्षात कसा येतो? एका संकल्पनेपासून ते आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूपर्यंतचा हा प्रवास कसा होतो? आज आपण हीच प्रक्रिया उलगडून पाहणार आहोत, जिला तंत्रज्ञान हस्तांतरण किंवा टेक्नॉलॉजी ट्रान्सफर असं म्हणतात. तर आज आपण काय काय बघणार आहोत? सुरुवात करूया विचारापासून वास्तवापर्यंत या संकल्पनेनं. मग तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. त्यानंतर त्याचे दोन प्रकार आहेत, व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. आणि सगळ्यात शेवटी हे हस्तांतरण मुळात घडतं तरी का हेही पाहू. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, विचारापासून वास्तवापर्यंत. इथे आपण आपल्या आजूबाजूच्या साध्या वाटणाऱ्या वस्तूंमधलं तंत्रज्ञान शोधणार आहोत. आता टेक्नॉलॉजी हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? मोठमोठे कम्प्युटर्स, स्मार्टफोन्स, हो ना? पण मी जर म्हटलं की ही जी साधी पेन्सिल आहे ती सुद्धा एक प्रकारची टेक्नॉलॉजी आहे, तर आश्चर्य वाटलं ना? बघा, टेक्नॉलॉजी म्हणजे फक्त डिजिटल गोष्टी नाहीयेत, तर कोणतीही वैज्ञानिक कल्पना जेव्हा आपण तिचा वापर करून एखादी उपयुक्त वस्तू बनवतो, तेव्हा ते झालं तंत्रज्ञान. आता पेन्सिलचं बघा, ग्रॅफाईट आणि लाकूड यांना एकत्र आणून लिहिण्यासारखी एक उपयोगी वस्तू तयार करणं, हेच तर आहे खरं तंत्रज्ञान. ठीक आहे, मग तंत्रज्ञान म्हणजे काय हे तर आता आपल्याला कळलंय. आता वळूया आपल्या मूळ विषयाकडे, तंत्रज्ञान हस्तांतरण. म्हणजे हे तंत्रज्ञान एकाकडून दुसऱ्याकडे जातं कसं? याची व्याख्या ना अगदी सोपी आहे. जेव्हा एखादा निर्माता किंवा एखादी संस्था त्यांनी तयार केलेलं तंत्रज्ञान दुसऱ्या कुणाला तरी वापरायला देते, त्या प्रक्रियेलाच म्हणतात तंत्रज्ञान हस्तांतरण. सोपे आहे ना की नाही? चला आता या हस्तांतरणाचा पहिला प्रकार बघूया, व्हर्टिकल ट्रान्सफर. नावाप्रमाणेच हे सगळं एकाच संस्थेच्या आत घडतं. म्हणजे ही एक अंतर्गत प्रक्रिया आहे. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे कोविड-19 लसीची निर्मिती. विचार करा कसं झालं असेल. एका टीमने बेसिक रिसर्च केलं, त्यांनी मिळवलेला डेटा दुसऱ्या टीमकडे पाठवला गेला डेव्हलपमेंटसाठी. मग तिसऱ्या टीमने त्याचं उत्पादन आणि टेस्टिंग केलं, आणि मग कुठे जाऊन ती लस आपल्यापर्यंत पोहोचली. हे सगळं एकाच मोठ्या संस्थेच्या छताखाली झालं. म्हणजे माहितीचा आणि तंत्रज्ञानाचा प्रवास एका पायरीवरून दुसऱ्या पायरीवर, पण एकाच ठिकाणी. यालाच म्हणतात व्हर्टिकल ट्रान्सफर. आता व्हर्टिकल झालं, मग दुसरा प्रकार कुठला? तो आहे हॉरिझॉन्टल ट्रान्सफर. इथे गोष्ट थोडी वेगळी आहे. इथे तंत्रज्ञान एका संस्थेच्या बाहेर पडून दुसऱ्या संस्थेत जातं. म्हणजे बघा, जेव्हा एखादी कंपनी किंवा संस्था स्वतःचं तंत्रज्ञान दुसऱ्याच कंपनीला देते, समजा की रशियाने आपली स्पुतनिक लस कशी बनवायची याचा फॉर्म्युला दुसऱ्या देशातल्या कंपनीला दिला असता, तर ते झालं असतं हॉरिझॉन्टल ट्रान्सफरचं उत्तम उदाहरण. इथे टेक्नॉलॉजीने संस्थेची सीमा ओलांडली. ओके, तर मग ह्या दोन्हींमधला मुख्य फरक काय? एकदम सोपं आहे. व्हर्टिकल ट्रान्सफर म्हणजे अंतर्गत प्रक्रिया जी एकाच संस्थेत घडते, जसं की एखादं विद्यापीठ किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि हॉरिझॉन्टल ट्रान्सफर म्हणजे बाह्य प्रक्रिया जी दोन वेगवेगळ्या संस्थांमध्ये होते, खास करून खाजगी कंपन्यांमध्ये. एक आतल्यात आणि दुसरा बाहेर. बरं, हे हस्तांतरण कसं होतं ते तर आपण पाहिलं, पण आता पुढचा प्रश्न, हे होतं का? यामागे नक्की कोणत्या गोष्टी असतात? यामागे ना दोन मुख्य शक्ती काम करतात. पहिली आहे टेक्नॉलॉजी पुश. म्हणजे इथे संशोधक स्वतःच आपलं तंत्रज्ञान बाजारात पुश करतो किंवा ढकलतो. म्हणजे कसं, तर त्याने काहीतरी नवीन बनवलं, त्याचं पेटंट घेतलं आणि मग ते इतरांना वापरायला दिलं. आणि दुसरी शक्ती आहे मार्केट पुल. इथे उलटा आहे. इथे बाजाराची गरज त्या तंत्रज्ञानाला पुल करते, म्हणजे खेचते. जसं की एखाद्या युनिव्हर्सिटीला साहित्यिक चोरी ओळखणारं सॉफ्टवेअर हवंय, मग ती गरज त्यांना ते सॉफ्टवेअर बनवणाऱ्या कंपनीकडून विकत घ्यायला लावते. एका केसमध्ये निर्मिती आधी, तर दुसऱ्या केसमध्ये गरज आधी. कळलं? चला तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? 3 महत्वाच्या गोष्टी. 1. तंत्रज्ञान म्हणजे फक्त हायटेक गॅजेट्स नव्हे, तर वैज्ञानिक कल्पनांचा व्यावहारिक उपयोग. 2. हे तंत्रज्ञान एकाच संस्थेत व्हर्टिकल किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये हॉरिझॉन्टल हस्तांतरित होऊ शकतं. आणि 3. यामागे एकतर निर्मात्याचा पुश असतो किंवा मग बाजाराचा पोल असतो. आणि जाता जाता एक विचार नक्की करा, जगात बदल घडवून आणणारी पुढची मोठी टेक्नॉलॉजी ती कोण पुश करेल? एखादा संशोधक की बाजाराची गरज तिला पुल करेल? काय वाटतं?